हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वैष्णवीज व्लॉग्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक हाय प्रोटीन डेझर्ट दाखवणार आहे, जे की तुम्ही तुमच्या वेट लॉस फॅट लॉस मध्ये खाऊ शकता। जर तुम्ही वेट लॉस वर असाल किंवा तुम्ही शुगर कट वर असाल तर तुम्ही हे नक्की खाऊ शकता। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाय प्रोटीन चॉकलेट मूस, जे की फक्त 2 इंग्रेडियंट्सनी बनणार आहे। तर चला आता आपण प्रिपेअर करूया आणि तुम्हाला दाखवते की ते कसं बनवायचं। तर मी इथे 80 ग्राम्स पनीर घेतलेला आहे आणि मी आता ह्या ब्लेंडर जार मध्ये क्रश करून ह्यात टाकणार आहे। हे ह्याच्यामध्ये आपल्याला असं हे क्रश करून टाकायचं आणि हे असं क्रश करून घेतल्यानंतर मी त्याच्यात 1 टेबलस्पून मिल्क टाकणार आहे आणि आता ह्याला मी ब्लेंड करून घेणार आहे। तर मी ह्याला ब्लेंड करून घेतलं आहे आणि एकदम असं स्मूथ ब्लेंड करून घेतलं, हे बघू शकता। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 स्पून कोको पावडर। मी इथे अनस्वीटन्ड कोको पावडरचा यूज केला आहे, तुम्ही पण ते वालच वापरा। ते दुसरा वाला पण असं ज्यात साखर वगैरे असते ते वाला वापरू नका, हे अनस्वीटन्ड वालाच वापरा, नॅचरल वाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा मी पनीरला आणि मिल्क दोघांना ब्लेंड केलं, जर तुम्हाला अजून सुद्धा मिल्क लागत असेल ब्लेंड करताना तर तुम्ही अजून टाकू शकता। आता मी टाकणार आहे 1.5 स्पून हनी। आता हे सगळं परत एकदम स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं आपल्याला। मी ह्याला ब्लेंड करून घेतलं आणि हे एकदम असं स्मूथ ब्लेंड झालंय, हे असं एकदम स्मूथ। तर आता आपण ह्याला आहे ना एका बाउल मध्ये किंवा ग्लास मध्ये आपण ह्याला काढून घेणार आहोत। तर मी ह्याला एका ग्लास मध्ये काढून घेणार आहे, हे वाला असं वाला घेतलंय मी, तुम्ही कुठलेही यूज करू शकता। मी ह्याला ह्या ग्लास मध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला हे आहे ना फ्रीज मध्ये पूर्ण 1 आवर साठी चिल करायला ठेवायचं आहे। फ्रीज मध्ये सेट करायला ठेवलं आहे 1 तासासाठी आणि आपण त्याच्यावर ह्या टॉपिंग्स वगैरे टाकणार, लाईक ड्राय फ्रुट्स किंवा कुठले फ्रुट्स तुम्हाला कुठलंही फ्रूट आवडत असेल तुम्ही त्याच्यावरती टाकून त्याचं टॉपिंग टाकून ते खाऊ शकता। तर आपल्याला आता 1 तास वेट करायचंय। 1 आवर झालेला आहे आणि मी ह्याला बाहेर काढलं आहे आणि हे पूर्ण सेट झालंय आता 1 आवर मध्ये। आता मी ह्याच्यावरती टॉपिंग्स टाकणार आहे ह्याच्यासोबत खाण्यासाठी, कारण ते अजून छान लागेल। तुम्हाला जे टॉपिंग्स आवडते तुम्ही टाकू शकता। तर मी ते ड्राय फ्रुट्स टाकतेय आणि एक फ्रूट टाकणार आहे, मी बनाना टाकणार आहे। तुम्हाला जे कुठलं फ्रूट आवडतं तुम्ही टाकू शकता। तर आपलं हाय प्रोटीन चॉकलेट मूस रेडी आहे आणि आता आपण ह्याला टेस्ट वगैरे करायचं आहे। हे असं दिसते, बघू शकता तुम्ही पण हे नक्की ट्राय करा। आता आपण ह्याला टेस्ट करूया। नाउ लेट्स टेस्ट दिस हाय प्रोटीन चॉकलेट मूस, बघूया ह्याचा टेस्ट कसा असणार आहे। सो गुड। डाएट वर असूनही आपण आपले क्रेविंग्स पूर्ण करू शकतो हे खाऊन। नो शुगर, नथिंग। तुम्ही पण हे नक्की ट्राय करा, ह्याचा टेस्ट खूप जास्त छान लागतंय आणि हे हाय प्रोटीन आहे, हे तुम्ही वेट लॉस फॅट लॉस मध्ये खाऊ शकता, तुमचे क्रेविंग्स पूर्ण करू शकता। म्हणजे तुम्ही हे खाऊन सुद्धा तुमचं वजन वगैरे कमी करू शकता। तुम्हाला जर कधी क्रेविंग झाली तर तुम्ही हे बनवून डायरेक्ट खाऊ शकता। मी ह्याला 9.5 रेट करेल and it's so much good. Just look at it. तर आजसाठी एवढंच। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मी लवकरच येणार दुसरा ब्लॉग घेऊन। मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये एक दुसरी पण रेसिपी दाखवणार आहे किंवा मी एक फूड रिव्ह्यू पण घेऊन येऊ शकते। तर तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय YouTube चॅनल अँड ऑल्सो डू फॉलो मी ऑन Instagram. Bye.